पत्नी कामावरती गेली, परंतु पुन्हा कधी घरी परतलीच नाही। आणि जेव्हा नवऱ्याला पत्नीबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। नेमकं काय घडलंय हे पाहू त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। रिद्धी अमित खानविलकर, वय वर्ष 36, असं या विवाहित महिलेचे नाव। 36 वर्षीय रिद्धी पती अमित खानविलकर यांच्याबरोबर डोंबिवलीमधील मानपाडा भागामध्ये राहतात। लग्नानंतर त्यांना एक 12 वर्षाचा मुलगा देखील आहे। 3 महिन्यापूर्वीच रिद्धी डोंबिवलीमधील एका कंपनीमध्ये कामाला लागली होती, तर पती अमित हे पालघरमध्ये लॅब चालवत होते। गुरुवारी पती अमित हे घरीच होते, तर पती रिद्धी कामावरती गेली होती। दुपारी अचानक MIDC मधून मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला। त्यानंतर पती अमितने लगेचच आपल्या पत्नी रिद्धीला फोन केला, परंतु तिचा फोन लागला नाही। त्याने कंपनीमधील मॅनेजरला फोन लावला, त्यांचाही फोन लागला नाही। अमितने लगेचच आपल्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना फोन लावला। तेव्हा त्याला समजले पत्नी ज्या कंपनीमध्ये कामाला जात होती त्या अनुदान रासायन कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला। स्फोट झाल्यामुळे अमितला आपल्या पत्नीची ओळख पटवणंही अवघड झाले होते, परंतु रिद्धीने हातामध्ये सोन्याची अंगठी घातली होती। यावरून अमितने आपल्या पत्नीची ओळख पटवली। यामध्ये